कोण म्हणे साईबाबाची पालखी म्हणे. कुंडलिक माझा बुडाला, रुक्मिणी म्हणते धाव विठ्ठला, कुंडलिक माझा बुडाला. ये रे बा साई बाबा, ये रे बा साई बाबा, ये रे बा. अग्री कोहली पुन्हा एकदा तुमचा भावेश माली यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग असा आहे की आज गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. आणि आज आपली साईबाबाची पालखी पण आहे. तर आमची दरवर्षी गावातून अशी काढतात का साईबाबाची पालखी. पाडव्याच्या दिवशी आपण काढतो साईबाबाची पालखी. तर आता आपण म्हणजे आपला बँड आहे, आपल्या बँडमध्ये वाजवायचं आहे. आपण तिथं चाललो आहे. आपण म्हणजे सामान बिमान वगैरे जोडून झालेलं आहे. आपण आता देवळातच चाललो आहे. नंतर तुमचा पुढचा सीन तुम्हाला दाखवतो, बघू शकता. डोळ्याला लावू नेत्र प्रक्षालम समर्पयामि. आनंद वाजला. डोळ्याला लावू नेत्र प्रक्षालम समर्पयामि. आचमन प्यायचं केशवाय नमः, केशवाय नमः. पुन्हा प्यायचं नारायणाय नमः, नारायणाय नमः. पुन्हा प्यायचं माधवाय नमः, माधवाय. पूजा चालू आहे. ही आपली पालखी साईबाबाची आपण रात्री सजवून घेतलेली होती. विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः. पूजा चालू आहे सध्या. मी तुम्हाला पुढचं सीन तुम्हाला पुढे दाखवतो. श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय पूजा चालू नमः. आहे. इडली जाम मध्ये मागून अर्जंट.
मास्टर. सोपान पाटील पहिला झेंडा काशा मास्टर. पिवाला पाणी नाही भेटत तर नारळाचं ना सत्यानाश घेतली. आवरा तानेला लगा वालवंटान चालता लो बिजा आहे तो बघ उंठ. मी चावी काना घेतलेली आहे. अरे बाबा पाणी तरी कवरा द्या लो बिजा आहे. सो फायनली आज आपला वाजून झालेला आहे. पालखी एवढे कितीच होता. आता साईबाबाच्या मंदिरात जाईल पालखी. तिथं आपण जाता जाता थोडे शॉट घेऊ. त्याच्यानंतर पुढे आपण भेटूया आतमध्ये साईबाबाच्या मंदिरात डायरेक्ट आरतीला. आलो आपण नंतर आता सामान ठेवतोय सध्या. आता आपण पुढे गेल्यानंतर आपण आपला चरण मास्टर थापडोलवाला आणि हा कशावर होता आता त्याला बेसवर टाकला जाता. चला नंतर भेटूया आपण पुढे भेटूया डायरेक्ट. तुमच्या गावात साईबाबांची पालखी आयोजित केलेली आहे. साई बाबा की ओम साई. आमचा लास्टचा झेंडा. आता आम्ही निघालोय साईबाबाच्या मंदिरात जायला. आता पालखी पुढे गेलेली आम्ही मागे आहेत कारण की आम्हाला सामान ठेवायचा होता म्हणून आम्ही मागे आलो. आता पालखी पुढे गेलेली आहे. तुम्हाला नंतर आता पालखी तर भरपूर पुढे तुम्हाला दिसत नसेल इथून बघू शकाल. म्हणजे ही परंपरा आमची वारंवार आहे. पाडव्याच्या दिवशी आमची साईबाबाची पालखी निघते गावातून. तर तुम्ही पण आनंद घ्या लाभ घ्या. असेच माझ्या ओम साई. साईनाथ महाराज की ओम साई. ओम साई. जय साई. ओम साई. ओम साई नमो नमः. श्री साई नमो नमः. जय जय साई नमो नमः. सद्गुरु साई नमो नमः. साई नमो नमः. जय जय साई. हे बरोबर चला आता बरोबर. श्री साई नमो नमः. ओम साई नमो नमः. श्री साई नमो नमः. जय जय साई नमो नमः. सद्गुरु साई नमो नमः. आल्या बात चंद्रभागेला पूर आलं पाणी लागलं वळ्याला. चंद्रभागेला पूर आला पाणी लागलं वळ्याला. आणि म्हणते गाव विठ्ठला कुंडलिक माझा बुडाला. रुक्मिणी म्हणते गाव विठ्ठला कुंडलिक माझा बुडाला. ये रे बा साई बाबा. 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 ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा साई बाबा. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा साई बाबा. ओव्या गाऊ तुला खांद्यावर घेईन. तुला पालखीत मिरवीन. तुला खांद्यावर घेईन. फायनली साईबाबाच्या मंदिरात पोहोचलेलो आहे. आता आपण म्हणजे आता पालखी तर समजा आपली आलेली आहे. पालखी
आरती मंडळी आता मंदिरात गेल्यानंतर आपल्याला म्हणजे काढूच देतात का बघावं लागेल, कारण की इथे मोबाईल अलाउड नाही आहे. बघू आता पुढे गेल्यानंतर मंदिरात गेल्यानंतर काढून देतात का नाही बघू आपण. आता तेव्हा आपण जरा शूट काढायला भेटला तर काढू. बाकी श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. बाबा आज आपली वारंवार मधल्या आपल्या पाडव्याच्या दिवशी आपली साईबाबाची पालखी निघते. तू या गोष्टीवर तू काय बोलशील? सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपण हिंदू नववर्ष सुरू होत आहे आणि त्याचं स्वागत करण्यासाठी श्री क्षेत्र भाटाळे ते लोणावळा येथे आपल्या भाटाळे गावातील तरुणांनी एक सुंदर संकल्पना केलेली आहे. खरोखर या निमित्ताने आपल्याला धर्माची जाण होते, धर्माविषयी माहिती आणि धर्म आपल्याला टिकून राहण्यासाठी हे करणं आपल्याला गरजेचं आहे. सर्व लहान मुलं, म्हातारी माणसं सर्व मिळून हे कार्यक्रम करायला मला आनंद वाटतो आणि असंच कार्यक्रम आपण याच्यापुढे राहायला पाहिजे, कारण आपण हिंदू धर्माचे पायक आहोत आणि हे जर आपल्याला करायचं असेल तर असे कार्यक्रम वारंवार आपल्याला करावे लागतील. आणि खरं मला आनंद वाटतो की आज नववर्षाच्या स्वागतासाठी एक चांगला भगवी ध्वज घेऊन आपण त्याचं स्वागत करतात आणि असेच करत राहू. रामकृष्ण. थँक्यू बाबा. तर फायनली आपली आरती झालेली आहे. आता सर्वजण दर्शन करतील आणि जेवणाचा कार्यक्रम केलेला आहे. तिथं जातील, जेवण करून सगळी व्यवस्थित राहतील. बाकी असं काय असा म्हणजे चुकला असेल काही या ब्लॉकमध्ये तर क्षमा असावी कृपया, कारण की आता समजा स्टार्ट केलं आपण. आता तुम्हाला डायरेक्ट आता दर्शन घेऊन आपण डायरेक्ट गावात जाऊया, गावात भेटूया आपण जेवताना. या आवरी जण नाश्त्याला बघितलं ना काय, या नाश्ता घेतला त्याच्यानंतर जेवणार नाही कोणी. तुम्ही जेव्हा पहिले तुम्ही नाश्ता का, आम्ही जेवू डायरेक्ट. उपमा भेटला ना उपमायाना. जर आता तुम्ही नाश्ता खाला तर काय जेवाल काय. कांदे पोहे जोर जिल्हे कांदे पोहे माऊली नमस्कार. बरोबर कांदे पोहे हो रे. ए कंदिया पोहा चाहिए कुछ चाहिए. चिल्ड्रन गैंग
पहिले बोल तर पहिले गाणी बोल आपल्याला कपडक तू पहिले गाणी बोल ना नवीन गाणी कोण म्हणे साईबाबाची पालखी म्हणे अजून अजून बस नंतर बाकीचा मुद्दा नंतर घेऊ आता काय करतो फायनली आता आम्ही जेवायला बसलेलो आहे कारण की जेवणला संपलेला होता बाहेरून मागवला तर आता पहिले पाहुणे मंडळीनं जेवायला घातला मग आम्ही आता एंडिंगला आम्ही जेवतोय आता ते आम्हाला पण एंडिंगला भेटले फक्त एक पनीरचा डबका भेटले आणि नुसता भात यांना तर बरा भेटले ग्रेव्ही बिवी हे राहता दे मला हे निस्ती बिलागल्यान निस्ता एक भातावर एक डबका टेकले तो बी पनीरचा कसा जेवायचा माणसाने जेवतो मग करतो सो काही जेवण झालेलं आहे आपला आता आपण म्हणजे ब्लॉकला आपण एंड करत आहोत इथंच कारण की आता सगळे तर गेले फक्त 2 वाजले दुपारचे 2 वाजायला आले आणि तरी पण जर काही राहिला असेल चुकला असेल माफ करा पुन्हा एकदा तुम्हाला ओमसाई ग्रुप भाटाले निमित्त तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा चुकला मुकला असेल तर क्षमा असावी आणि गुड टाटा